1000 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान संख्या कोणती? जिला 6, 9, 12, 15, 18 यापैकी कोणत्याही संख्येने भागल्यास बाकी 3 उरते. तर आता असं गण दिलं, तर विद्यार्थी काय करतात? प्रत्येक संख्येला ह्या प्रत्येक संख्येने भागून बघतात. मग 6 ने सगळ्यांना भागून बघायचं, 9 ने भागून बघायचं, 12 ने भागून सगळ्यांना भागून बघायचं आणि बाकी केव्हा केव्हा 3 उरते ते बघतात. आणि मग ज्या संख्येला सर्वांनी भागून बाकी 3-3 उरत राहील, ते त्याचं उत्तर ते लिहून टाकतात. पण गणिताची ही शास्त्रीय पद्धत नाही. खरी पद्धत नाही. गणित हे गणिताच्या नियमाने केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या अपेक्षा फक्त पर्याय आहे कोणता आहे ते बघणार. त्याच्यावर ते मार्क देणार. परंतु गणित हे आपल्याला आलं पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग त्यांनी दिलेले पर्याय मांडले आणि उत्तर बघून दिलं ते त्याचा उपयोग नाही काय. गणित हे आपल्याला आलं पाहिजे, की हे गणित कोणत्या नियमाने, कोणत्यावर आधारित आहे, ते आहे. तर अशा वेळेस काय करायचं असतं माहिती आहे का? 9, 12, 15, 18 या सर्वांच्या पाड्यात असणारी सामायिक संख्या शोधायची असते. त्याला आपण लसावी म्हणतो. काय म्हणतो? लसावी. लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे सर्वांच्या पाड्यातली सर्वात लहान संख्या. आपण लसावी शोधावा त्याचा. 6, 9, 12, 15 आणि 18. लसावी म्हणजे काय करायचं? तर त्या प्रत्येक संख्येला काय करायचं? ह्या प्रत्येकाच्या पाड्यात येणारी संख्या शोधायची. 6, 9, 12, 15, 18 सर्वांच्या पाड्यात असणारी जी संख्या लहानात लहान ती शोधायची. आधी सर्वांना आपण बेने भाग लावू. बेत्रिक 6 इथे भाग बसत नाही. बेसक 12 बेनवे 18 परत बेने भाग होतो एका ठिकाणी. 3 आहे तसा मांडला. 9 बेत्रिक 6 15 आहे तसा 9. आता 3 ने भाग लावायचा. 3 एके 3 3 त्रिक 9 3 एके 3 3 एके 3 3 त्रिक 9 3 एके 3 3 पाचशे 15 3 त्रिक 9 3 ने भाग लावू. 3 एके 3 5 आहे तसं राहणार 3 एके 3. आता 5 ने भाग लावला. 1 1 1 5 एके 5 1 हे उत्तराचा लसावी आला. बेदुनी 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 पंचे 80 180 हा लसावी आलेला आहे. म्हणजेच ही जी संख्या आहे तिला 180 ने भाग लावून बाकी 3 उरते की ते उत्तर आपण लिहून टाकायचं. म्हणजे 180 ने ह्या संख्येला भागायचा. आता बघा 180 आहे की नाही? 180 त्याला आपण समजा 5 ने गुणलं तर 900 उत्तराने 900 पेक्षा मोठं आहे. 6 ने गुणलं तर पहा बरं 6 0 0 6 8 48 7 4 1080 आलं. 1080 ही संख्या लहानात लहान संख्या आहे जी जिने ह्या सर्वांनी पूर्ण भाग बसन. म्हणजे 1000च्या पुढची पहा 1000 पेक्षा मोठी असणारी ही संख्या आहे कोणती? 1080. तिने 1080 ला ह्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग वाचणार आहे. पूर्ण भाग म्हणजे 1080 ला या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग बसणार आहे. पण त्याची अट कोणती आहे? भागल्यास बाकी 3 उरते. बाकी 3 उरले पाहिजे. म्हणजे भाग जाऊन बाकी 3 उरण्यासाठी काय करायला पाहिजे? मग 3 मिळवले पाहिजेत. उत्तर काय आलं? 1083. मग 1083 एकमेव संख्या आहे 1000 पेक्षा मोठी सर्वात लहान. जिला आपण जर ह्या कोणत्याही संख्येने भागलं तर बाकी ही 3 उरणार आहे. मग अशा रीतीने उत्तर काढायचं आहे. मग ह्याला प्रत्येकाने भागायचं, ह्याला प्रत्येकाने भागायचं हे काय खरोखरची शास्त्रीय पद्धत नाही. तर गणिताच्या नियमाने काय आहे, की यांचा लसावी काढायचा आणि त्या लसावीच्या पटीमध्ये संख्या पाहिजे कोणती. त्याने जर फक्त म्हणले असते, यांनी भाग जाणारी पूर्ण संख्या कोणती? उत्तर 1080 आलं असतं. 1080 ह्याने सर्वांनी तिला पूर्ण भाग बसणार आहे. पण त्यांची अट कोणती आहे? बाकी 3 पण उरले पाहिजे. मग 1080 ला पूर्ण भाग बसणार आहे. 1080 ला पूर्ण भाग बसणार आहे. पण त्यांची इच्छा बाकी 3 आहे. मग 3 बाकी उरते म्हणजे 1083 हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे 1083 ला आपण जर सगळ्यांनी भागून पाहिलं तर बाकी बरोबर 3-3 प्रत्येक वेळेस उरेल. त्यामुळे उत्तर आलं 1083. अशा रीतीने उत्तर काढायचं होतं.